कधी घेतली गाडी आपण? आता 2-3 दिवस झाले. आधार कार्ड दाखवा ना आपलं. घ्यायची. बरं सांगा काय बोलत होते आता? नारळाला इंजेक्शन असतं मध्ये. बरं इंजेक्शन दिल्यावर काय होतं? कोळी रोग पडत नाही, बुरशी मावा लागत नाही. त्याची गॅरंटी काय? सगळं तुम्हाला काय पाहिजे ते. आपण कोर्स कुठं केलाय? नर्सरीमध्ये असतं. नर्सरीमध्ये का म्हणजे प्रशिक्षण घेतलंय? हा. हे पहा, नाव सांगा आपलं रवी जाधव. संपूर्ण. रवी वसंत जाधव. गाव? आडेगाव, तालुका? तालुका माडा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. आपला मोबाईल नंबर सांगा. 93 59 36 32 41. परत एकदा. 93 59 36 32 41. लागणार आहे ना हा? काय फोन करू लावून आपण. लावा. हे पहा, आपण काय करता? हे आपण नारळाला विजिट देत असतो ना, नारळाची झाडं ही विकण्यात, इंजेक्शन देण्यात असे विजिट देत असतो. बरं, या निमित्ताने घरोघर आपला संपर्क आहे. हां या निमित्ताने हां आपण घरोघरी जाता. जात असतोय. बरोबर. आपला व्यवसाय हेच आहे. व्यवसाय आहे म्हणणे. हां. बरं, आपण गाव कोणतं? आडेगाव टिंबुर्णी बस. बरं, टेंभुर्णीपाशी. आपण आता कोणत्या गावात आहात? आता ही गावात मी पहिल्यांदा जातो. पण तरी तुम्हाला जायचं कुठं हे तर कोणतरी सांगितलं असं ना ह्या गावात जा. म्हणजे असं विजिट करत असतो काका आपण. अच्छा, म्हणजे तुम्ही फक्त व्हिजिट करता, तुम्हाला गाव माहिती नाही, वाचल्या जात नाही कोणत्या गावात आहे. आता जे त्या गावात म्हणजे आता ही गाव कुठलं आहे आपल्याला माहित आहे का? असं कसं गावात आल्यानंतर आपण विचारलं पाहिजे ना ह्या गावाचं नाव काय आहे ना? खेडेगावात आता विचारते घेऊन येऊ. विचारलं पाहिजे की नाही? विचारलं ते आपण विचारत नाही. हं. बरं, आपण व्यवसाय करताय, खरं आहे. ग्रामपंचायतला माहिती देणं बंधनकारक आहे. खरं आहे. हां, महाराष्ट्रीयन जरी आपण असाल तरी आपण माहिती सांगितली पाहिजे की मला ह्या गावामध्ये घरोघरी जायचं आहे, माझा घरोघरी संपर्क असणारा हा व्यवसाय आहे. तरी त्या निमित्ताने मला ग्रामपंचायत पोलीस स्टेशनला आपण ती माहिती कळवणं बंधनकारक आहे. आता आपल्याला सांगता येईना आपण कोणत्या गावात आहात, हे मान्य. खरं आहे. बरं, तुम्ही जर एखाद्या ठिकाणी घरगुती गेला, आज आमच्या मांडवगण फराटा या भागामध्ये अनोळखी लोक, महाराष्ट्रीयन असो किंवा परप्रांतीय असो, खरं आहे. यांच्याकडून वृद्ध महिलांचे व घरी एकट्या असणाऱ्या महिलांच्या चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत. अजून 4 दिवसही नाही झालं ह्या घटनेला. हं, हं. त्याच्यामुळे आपली एक जागृतीपर एक माहिती घेत आहोत आम्ही. लाखातली गोष्ट आहे ही. आपल्याला व्यवसाय करू नका असं आम्ही बोललो नाही, बरोबर आहे. का आले असं बोललो नाही, नाही. परंतु आपली माहिती प्रथम नागरिक म्हणून आज आमच्या मांडवगण फराटा व या परिसरातील महिला सुरक्षित नसतील. खरं आहे. आत्ता 4 दिवसापूर्वी एका लहान मुलीवर बलात्कार झाला. ते नाही, माहित आहे. आता 4 दिवसापूर्वी मांडवगण फराटा